गुड मॉर्निंग मित्रांनो. अनमाइंड विथ अनमोल चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आम्ही चाललोय देवगडला, कोकणामध्ये. बाय कार रोडने चाललोय. तुम्हाला इथून जातानाची पूर्ण जर्नी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करेन. तर हे बघा, आता ही ही गाडी आहे. या गाडीने आमच्या गाडीने निघालो. ही मम्मी आहे, हा दीपक आहे, म्हणजे माझा मेवना आहे. ती बायको आहे. आणि हे बघा आमच्या बॅगा किती भरल्यात, पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूर्ण गाडीमध्ये डिकीमध्ये बॅगा भरल्यात. आणि या गाडीने आम्ही चाललो. तुम्हाला हा ब्लॉग आवडेल नक्कीच. तर तुम्हाला जातानाची पूर्ण जर्नी तुमची शेअर करेन. आणि जो काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला नक्कीच या ब्लॉगद्वारे तुम्हाला शेअर करेन. आता बघा वाजलेत किती, 6:30 वाजलेत. 6:30. आता 6:30 वाजता आम्ही निघणार. तर पोहोचणार किती वाजता ते बघू. आता बोलतात 11 तास लागतात. तर बाय रोडने जाणार आहे, बघू रोडची काय कंडिशन आहे. त्या कंडिशन प्रमाणे बघू. जातानाची तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवतो. तर आता आम्ही निघालोय. आमची बॅग वगैरे सगळे भरून तयारी झाली आहे. आता पप्पा गाडी चालवत आहेत आणि मागे हे सगळे बसलेत. आता आम्ही निघालोय. चला बघू आपण आता जर्नीमध्ये काय काय एक्सपिरियन्स येतोय. तर तुमच्याशी या व्हिडिओमध्ये, या ब्लॉगमध्ये सगळे नक्कीच शेअर करेल. आणि आम्ही मुंबई गोवा हायवेने जाणार आहे देवगडला. चला तर मग निघूया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय. सद्गुरु. जय संत. चला. ब्लॉग मधला प्रत्येक एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करतो मी. Neon signs light up the night. आता वाजले 6:32 सकाळचे, म्हणजे 6:30. आता किती वाजतायत पोचायला बघू. जय सद्गुरु. The neon signs light up the night. देवपर्यंत नाही. आता आम्ही ऐरोली मधून निघालोय. बघू आता आपल्याला पोहोचायला किती वेळ लागतोय. सकाळी 6:30 वाजता प्रॉपर. बोलतात 11 तास लागतात. बघू आता. The neon signs light up the night. तापूर. हाय, आता आम्ही मुंबई गोवा हायवेला लागलोय. आणि फर्स्ट गाव आता पळेसपे गेलंय. तरी ऐरोली मधून मुंबई गोवा हायवेला लागायला जवळपास 1 तास तरी गेला. म्हणजे पनवेल पासून पहिला कळंबोलीतून राईट मारला. कळंबोली राईट मारल्यानंतर स्ट्रेट आलो जेएनपीटीला. जेएनपीटीचा राईट मारला. जो जेएनपीटीला रोड जातो, जेएनपीटीच्या रोडचा राईट मारला. आणि त्याच्यानंतर एक डिमार्ट लागेल राईट साईडला. तिथून परत एक राईट आहे. नंतर तिथून पुढे गेलं की जेएनपीटीचा रोड लागला. देन जो येणारा पहिला लेफ्ट आहे मुंबई गोवा, त्या रोडला लेफ्ट मारल्यावरती हा सरळ पुण्यामध्ये रोड जातो. आता बघू आपण कोणते कोणते पहिले गाव येत आहेत. बघूया कोणते कोणते पहिले गाव येत आहेत. आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि फर्स्ट ब्लॉग आहे कोकणामध्ये जाण्याचा. आता आम्ही कर्नाटकला पोहोचलोय. आणि आता इकडे कर्नाळा बर्ड सेंच्युरी
म्हणून हे सगळं बोलतात ना जंगल आहे, जंगल टाईप एरिया आहे. तुम्हाला मी एकदा दाखवतो ब्लॉग मध्ये. हे बघा, हे कर्नाळा बर्ड सेंच्युरीचा एंट्रन्स आहे. काय गाडी आम्ही हायवे वरती चालवतोय, त्यामुळे आम्ही गाडीची स्लो नाही करू शकत, कारण की मागून पण गाड्या फास्ट येत आहेत. हा पूर्ण जंगल एरिया, पूर्ण जंगल एरिया. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे, प्राणी वगैरे बघायला भेटतील. तर आम्हाला आता पहिला टोल लागलाय. तर हा पहिला टोल कोणता आहे बघूया आता आपण. मुंबई गोवा हायवेचा हा फर्स्ट टोल लागला आम्हाला. बघू आता हा कोणता टोल आहे. हा टोलचं नाव मित्रांनो दिसत नाही, तरी पण मी त्या टोल वाल्याला विचारून काय टोल हा कोणता टोल आहे, कोण नाही आहे इथे. हा टोलचं नाव मला नाही समजले कोणते. हा टोल आहे जाताना, पण आमचा टोल काय कट नाही झाला. कारण की मला असं वाटतंय की हे प्रायव्हेट व्हेकल साठी टोल नाहीये. कमर्शियल व्हेकल साठी, कमर्शियल म्हणजे आपल्या गुड्स कॅरियरच्या गाड्या असतात त्याच्यासाठी टोल आहे. कारण की तिकडे ट्रकवाल्यांकडून टोल घेत होते, प्रायव्हेट गाडीवाल्यांकडून टोल घेत नव्हते. तर इकडे जर जात असाल तुम्ही तर हा फर्स्ट टोल तर आम्हाला लागला. तिकडे आमचा टोल काय कट नाही झाला. म्हणजे कार वगैरे आपल्या प्रायव्हेट गाड्या असतील, जे व्हाईट नंबर प्लेट वाल्या गाड्या असतील त्यांना टोल नाहीये, आणि येलो नंबर प्लेट वाल्या गाड्यांना टोल आहे. सनराइज आहे. डिवायडर मोठा असल्यामुळे मला प्रॉपरली दाखवता नाही येते. हाय, गुड मॉर्निंग. आता आम्ही ऐरोलीवरून निघालो होतो. त्याच्यानंतर आता आम्ही पोचलो इथे जवळपास. आता तिथे गाव एक आहे, जिथे बहुतेक गाव आहे रायगडमध्येच. आता आम्ही मॉर्निंगला काय आम्ही खाल्लं नव्हतं, त्यामुळे आता आम्ही थोडासा नाश्ता वगैरे करू इथे. हे माझ्या बॅक साईडला तुम्ही हॉटेल बघताय, ते हॉटेल आमचं फर्स्ट टाइम थांबलो इथे मी. तिकडची टेस्ट वगैरे काय आता नाश्त्याची मी तुम्हाला नक्कीच सांगेल याच्यामध्ये. पण दाखवतो बघा, हा हायवे आहे. हा पूर्ण हायवे, हा पूर्ण हॉटेलचा पूर्ण ऍटमॉस्फिअर आहे, बाहेरचा परिसर आहे. आणि हे साई सहारा हॉटेल आहे. आमचं फर्स्ट टाइमच थांबलो इथे. बघू आता इकडचा नाश्ता वगैरे कसा आहे. आता वाजलेत बघा 7:50 झालेत. हे एक मिनिट जरा सूर्यामुळे कॅप्चर होतं माझे. साई सहारा हॉटेल आहे हे. इकडचं असं पार्किंगला पण एकदम ऐसपैस जागा आहे, काही टेन्शन नाही आहे. हायवे टच आहे. इकडे हॉटेल आहे, हे जे आहे हे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंटची पण एंट्री तुम्हाला दाखवतो. रेस्टॉरंटची पहिली एंट्री दाखवतो. हे जे मेन हॉटेल आहे, आता साफसफाई चालली आहे जरा. इथे स्टार्टिंगला तुळशीचा मस्त एक झाड आहे, हे तुळशीचं, हे बघा. आणि हे रेस्टॉरंट आहे. आम्ही फर्स्ट टाइम इथे थांबलोय. इकडे जरा साफसफाई चालू आहे. इकडचा आतमधला ऍटमॉस्फिअर बघा असा आहे, एकदम छान. म्हणजे एकदम बघून एवढं मस्त वाटतंय ना इकडे. एकदम म्हणजे एकदमच भारी वाटतंय. तुम्हाला तर सेकंड एंट्री दाखवतो याच हॉटेलमध्ये. बाजूला हा इथे जिथे आम्ही थांबलो होतो हॉटेलमध्ये, तिथे एक मंदिर आहे. त्याचं तुम्हाला
दर्शन करतो त्या मंदिरामध्ये जाऊन आपण ते बघूया. बघा, हे मंदिर आहे, हे मंदिर आहे ते, हे मंदिर आहे ते. ऍक्च्युली ते सूर्यकिरण कॅमेऱ्यावरती आहे त्यामुळे प्रॉपर दिसत नाहीये. साईबाबांचं मंदिर आहे हे. आपण आता आतमध्ये जाऊया. बघा, हे असं आहे मंदिर आणि या साईडला ते रेस्टॉरंट. हे साईबाबांचं मंदिर आहे. या रेस्टॉरंटच्या आतमध्येच मंदिर आहे. छान वाटतंय. हे अशा प्रकारे मंदिर आहे. मंदिरामध्ये गरम नको व्हायला त्यासाठी श्रीपण एसी दाखवतो बघा. जे गरम नको व्हायला हे असं आहे मंदिरामधलं. इकडे मगाशी मी आलो होतो इथे आणि नाश्ता करायला गेलो आणि साईबाबांचं मंदिर आहे. हे आहे ऍक्च्युली बनवलेलं आहे आर्टिफिशियल विमान. तसं बघताना असं वाटतंय की ते बरोबर त्याची फ्लेम आहे. पाहताय काही आठवणी साईबाबांच्या इथे लावल्या त्यांनी. काही साईबाबांच्या आठवणी आहेत, काही जुने फोटो आहेत. हे पेंटिंग वर्कद्वारे याच्यामध्ये दिसेल आपल्याला. हे जुन्या आठवणी त्याच्यामध्ये साईबाबांचे जुने फोटोज वगैरे या गोष्टी. बघा साईबाबा जेवण वाटताना सगळ्या साईबाबांची जुन्या आठवणी आहेत. मस्त वाटतंय मंदिरामधलं जे ऍटमॉस्फिअर आहे. आतमध्ये एक पॉझिटिव्ह फील येतोय. खूप छान वाटतंय इकडे. हे बघण्यासारखं आहे इथे. तुम्ही कधी आला असता ना नक्की इकडे भेट द्या. आणि हा बाहेरून बघायचा व्ह्यू आहे. हे ऍक्च्युली हॉटेल येतं हे मी आता विचारलं इकडे. मी इथे विचारलं काकांना जे पार्किंगचे पार्किंग मध्ये वॉचमॅन काका त्यांना विचारलं मी. हे पेनमध्ये येतं. हे पेनमध्ये येतं. साई सहारा हे हॉटेलचं नाव आहे. साई सहारा. तर नक्की तुम्ही इकडे आल्यावरती तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या. मी इकडे नाश्ता पण केला. नाश्ता पण एवढा छान आहे इथे. मी तुम्हाला एक गोष्ट छोटीशी सांगतो. आम्ही इथे मिसळपाव ऑर्डर केला होता. त्यामध्ये त्यांनी जो मिसळसाठी जो रस्सा बनवतात ना ते मी स्वतः ते कॅप्चर नाही करू शकलो. काही त्यावेळेस मी टेबलवरती मी खात होतो. तुम्हाला एक छोटासा हे सांगतो, किस्सा सांगतो. मी जेव्हा खात होतो त्यावेळेस त्याने त्या मिसळचा जो टोप होता त्या मिसळच्या टोपामध्ये त्यांनी बिस्लरीचं पाणी फ्रीज मधून काढलं आणि बिस्लरीचं पाणी ओतलं. साधं पाणी ओतलं नाही. म्हणजे याच्यावरून समजा इथे किती व्यवस्थित आणि किती छान प्रकारे स्वच्छता राखली जाते. आता काय काय ठिकाणी कोणतंही पाणी कसं यूज करतात. पण इथे माझ्या समोर मी बघितलं. मला कॅप्चर नाही करता आलं. मी कारण की नाश्ता करत होतो. बिस्लरीचं पाणी टाकून त्यांनी टोपामध्ये तो मिसळचा रस्सा वाढवला. म्हणजे किती व्यवस्थित पद्धतीने म्हणजे एक बोलतात ना एक स्वच्छ आहे इथे. स्वच्छता एक म्हणजे टापटीपणा आहे, स्वच्छतापणा. तुम्ही कधी आलाच तर या साईडला
मुंबई गोवा हायवेला हे हॉटेल आहे. जर तुम्ही इकडून कधी कोकणामध्ये प्रवास करत असाल तर नक्कीच तुम्ही एकदा या हॉटेलला भेट द्या. मी या हॉटेलचं प्रमोशन नाही करत आहे, पण एक जेन्युनली थांबलो इथे, चांगलं वाटलं, चांगला नाश्ता पण होता. कधी आलास तर नक्की इकडे इकडे भेट द्या.